डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी. अपहरण प्रकरणाला नवे वळण. वैफल्यग्रस्त कोण? खोटा गुन्हा म्हणणाऱ्या निलेश लंकेंवरच फिर्यादीचा पलटवार. मुख्य आरोपींनाच संरक्षण. राणी लंकेंनी मारहाण केल्याचा फिर्यादीचा दावा. फिर्यादी आला पहिल्यांदाच समोर. पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका कथित अपहरण प्रकरणाने नवे वळण घेतले. या प्रकरणातील फिर्यादीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा, अपहरण करून युरियन पाजून मारहाण करण्यात आल्याचा तसेच राजकीय दबावामुळे तपासावर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 4 मे 2026 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 5 मे रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. 22 मे रोजी त्याला अटक करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. पत्रकार परिषदेत फिर्यादीने दावा केलाय की त्याच्याकडे असलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमधून संबंधित महिलेने केलेले काही दावे खोटे असल्याचे स्पष्ट होते. तसेच त्याने आपले अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा आणि या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केलाय. फिर्यादीने खासदार निलेश लंके, राणी लंके यांच्यासह काही व्यक्तींची नावे घेत गंभीर आरोप केले. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून न होता CBI किंवा विशेष तपास पथकाकडे सोपवण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. तसेच निपक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप हे फिर्यादीने पत्रकार परिषदेत केले असून त्यावर संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच या आरोपांची न्यायालयीन किंवा अधिकृत चौकशीत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पुढील तपासात नेमकं सत्य काय समोर येतं याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. नाव किशोर महादेव परभणे, राहणार बांधखेल, तालुका आष्टी, जिल्हा बीड. खूप दिवसापासून मी खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडिया चालवत होतो. लोकनेते निलेश लंके साहेब सोशल मीडिया हे अकाउंट होतं माझं. काही दिवसापूर्वी एक महिला माझ्या संपर्कात आली होती पिंपरी चिंचवड येथील. तर तिचे बारामती येथील शारदा मंदिरमध्ये एका मुलाच्या ॲडमिशन बाबतीत काम होते. त्यानंतर तिचं माझं कॉन्टॅक्ट वाढलं. माझं कॉन्टॅक्ट वाढल्यानंतर मी तिला खासदार लंके यांचा नंबर दिल्यानंतर खासदार लंके यांचे व तिचेसुद्धा कॉन्टॅक्ट वाढले. कॉन्टॅक्ट वाढल्यानंतर ती महिला मला सर्व सांगायची त्यांच्याबद्दल. सर्व सांगत असताना एक दिवस खासदार लंके यांनी त्या महिलेला विचारले की तुला माझा नंबर कोणी दिला. त्यानंतर त्या महिलेने माझं नाव सांगितलं. नाव सांगितल्यानंतर खासदार लंके यांनी त्या महिलेला सांगितले की तू त्या मुलाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नको. त्यानंतर त्या महिलेने मला एक दिवस फोन लावून दमदाटी करून शिव्या दिल्यानंतर मी तिच्या पतीला सांगितले की असं बोलत आहेत तुझ्या मॅडमला सांगा, माझा काही विषय नाही याच्यात, जे आहे ते खासदार लंके यांचं आहे. त्यानंतर त्या महिलेचा पती माझ्या घरी मला मारण्यासाठी आला. त्यानंतर मी तिथून फरार झाल्यानंतर जवळपास 1 महिनाभर मी बाहेर होतो. त्यानंतर मी एक वैतागून व्हिडिओ सोडला फेसबुक अकाउंटवर की खासदार लंके व ह्या महिलेचे हे मैत्रीपूर्ण आहेत. त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खासदार लंके यांच्या कार्यकर्ता चितोंडी पाटील, सरपंच शरद पवार, मारुती कोकाटे यांनी मला व्हॉट्सअपवर कॉल करून मला ते बोलले, आपण सर्व विषय मिटवून टाकू, तुला आम्ही 27,000 रुपये देतो, 27,000 रुपये देऊन आपण विषय मिटवून टाकू असं मला ते बोलले. पण मी त्यांच्याकडून पैसे घेणार नव्हतो. पण त्यांना म्हणलं विषय मिटवून टाका, माझा काही विषय नाही याच्यात. त्यांनी मला गोड बोलून खराडी पुणे येथे बोलून घेतली. त्यानंतर त्यांनी रात्री मला पिस्तूल लावून शरद पवार सरपंच यांनी माझं अपहरण केल्यानंतर त्यांनी मला चितोंडी पाटील येथे आणल्यानंतर त्यांनी मला रात्रभर हाणमार केली, मला डांबून ठेवलं कपडे काढून. दुसऱ्या दिवशी सकाळची त्यांनी खूप लोकांना व्हिडिओ कॉल करून मला दाखवलं तिथे लंके यांच्या कार्यकर्त्याला. त्याच्यानंतर 9 ते 10च्या आसपास त्यांचा एक कार्यकर्ता आहे मारुती कोकाटे, तो सुद्धा तिथे आला होता. त्यानेसुद्धा खासदार लंके यांना व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवरून खासदार लंके यांनी मला धमकीसुद्धा दिली होती, तू परत असं केलं तर बघ म्हणले, असं तुला आम्ही करू. त्यानंतर राणी लंके ह्यासुद्धा तिथे आल्या होत्या. राणी लंके यांचा ड्रायव्हर नंदूदेवी याच्या फोनवर मारुती कोकाटे यांच्याजवळ 25 ते 27 फोन गेले होते, माझ्यासमोर फोन गेले होते. त्यानंतर त्यांनी मला राणी लंके यांनी माझ्या 2 तोंडात हाणल्या, मला हाणमारसुद्धा केली तिथे. त्यानंतर मग पारनेर येथे सोशल मीडियाचे काही कार्यकर्ते तिथे आले. त्यांनी माझं फेसबुक काढून घेतलं, पासवर्ड हे करून इंस्टाग्राम काढून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी माझा मोबाईल त्यांनी काढून घेतला सर्व.
मोबाईल काढून त्यांनी एक एक व्हिडिओ बनवला खोटा आणि एक नोट बनवली. त्या नोटमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझ्या खोट्या गुन्हा हे करून घेतला त्यांनी लिहून आणि त्यांनी मला अंबोरा पोलीस स्टेशन येथे लावले. त्यानंतर रस्त्यामध्ये जात असताना खासदार लंके यांना मारुती कोकाटे यांनी व्हॉट्सअप कॉल केला होता. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर अंबोरा पोलीस स्टेशनला ते पोलीस काय FIR घेत नव्हते. त्याच्यानंतर खासदार लंके यांनी जेव्हा त्या पोलिसांना कॉन्स्टेबलला फोन केला त्याच्यानंतर त्यांनी FIR घेतला आणि FIR घेतल्यानंतर मारुती कोकाटेने परत खासदार लंके यांना फोन करून सांगितले का FIR घेतलेला आहे, काय विषय नाही, त्याला कुठं लावू. मग खासदार लंके म्हणले त्याला घरी लावून दे आणि त्याला हे कर. त्याच्यानंतर त्यांनी 3 महिने माझ्यावर वास ठेवला होता घरी असताना. 3 महिने वास ठेवल्यानंतर खासदार लंके त्या काळात मला एक दिवस व्हिडिओ कॉल करून मला त्यांनी धमकी बी दिली होती त्या टायमाला. आणि त्यांच्यामधला कार्यकर्ता शरद पवार आणि मारुती कोकाटे हे 3 महिन्याभर माझ्या घरच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करत होते त्या काळात. माझी मागणी हीच आहे, यांची सगळ्यांची CDR तपासायला पाहिजे. खासदार लंके, राणी लंके, परत जेवढे बाकीचे आरोपी आहेत त्यांचे सगळ्यांचे. आणि यामध्ये मुख्य आरोपी हे खासदार लंकेच आहेत, माझं थेट म्हणणं आहे. कारण की यांनीच घडवून आणलं हे सगळं. मला यांनी खराडीमधून गाडीमध्ये बसवल्यानंतर शरद पवार यांनी पिस्तूल दाखवला. त्याच्यानंतर गाडीमध्येच मला हाणमार केली. परत चितोंडी पाटील येथे आल्यानंतर त्यांनी मला कपडे काढले, कपडे काढून हाणलं. त्याच्यानंतर इथं पायाला एक चाकू बी मारलेला आहे त्यांनी, त्या पायाची खून बी आहे माझ्याकडे अजून बी. कपडे काढून हाणले. तिथे शरद पवारने अनैसर्गिक माझ्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी मला हातपाय चोपायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळची साखरे नावाचा एक मुलगा आणि हे बाकीचे काही आरोपी यांनी मला तिथे संडास बाथरूम साफ करायला लावले. मला त्यांनी हातपाय धरून मला लघवी पाजली, मला हाणमार केली. तिथे एक खासदार लंके यांचा एक साडूसुद्धा आला होता. त्या साडूने मला जवळपास 100-150 उठबशा तिथे मारायला लावल्या होत्या. त्यांनी मला थोडीशी हाणमार केली होती तिथे.